तर आज आपण बघूयात पेरिमीटर. तर पेरिमीटर हे काय असते ॲक्च्युली? पेरिमीटरलाच मराठीत परिमिती असं म्हटलं जातं. सो द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साईड ऑफ फिगर इज कॉल्ड इट्स पेरिमीटर. म्हणजे काय की जी डायग्राम दिलेली आहे त्या डायग्राममधल्या सगळ्या साईडच्या लेंथची ॲडिशन करणे म्हणजे ॲक्च्युली पेरिमीटर फाइंड आउट करणे. तर त्यात एक महत्त्वाचा पॉईंट असा की एव्हरी क्लोज फिगर हॅव अ पेरिमीटर. आता यावरनं तुम्हाला असं प्रश्न पडेल की क्लोज फिगर काय असतात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल असं एक्झाम्पल देते की कन्सिडर करा, हा एक सर्कल आहे, हा कुठेही ओपन नाही आहे म्हणजे हा क्लोज फिगर आहे. तसंच हा एक रेक्टँगल आहे, तोही कुठेच ओपन नाही आहे म्हणजे हा एक क्लोज फिगर आहे. पण ही जी खाली दाखवलेली डायग्राम आहे ती वरच्या बाजूला क्लोज नाही आहे म्हणजे ही ओपन फिगर आहे. दिस इज नॉट क्लोज फिगर. सो एव्हरी क्लोज फिगर हॅव अ पेरिमीटर. मग पेरिमीटर कसे फाइंड आउट करायचे? तर त्यासाठी एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. बघा, एक रेक्टँगल इथे दिलेलं आहे. रेक्टँगलचं नाव आहे ABCD. यामध्ये AB ह्या साईडची लेंथ 4 सेंटीमीटर आहे आणि BC ह्या साईडची लेंथ 5 सेंटीमीटर आहे. आता यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की जो काय रेक्टँगल असतो त्या रेक्टँगलमध्ये ज्या अपोजिट साईड्स असतात त्या इक्वल लेंथच्या असतात. आता इथे साईड AB ही 4 सेंटीमीटर आहे म्हणजे त्याची जी अपोजिट साईड आहे DC ती पण किती असेल? ती 4 सेंटीमीटर असेल. तसेच साईड BC ही 5 सेंटीमीटर आहे. मग त्याची अपोजिट जी साईड आहे ती कोणती आहे? AD. ती पण किती असायला पाहिजे? ती 5 सेंटीमीटर असायला पाहिजे. मग जेव्हा तुम्हाला ह्या रेक्टँगलचं पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे तेव्हा तुम्ही काय करणार? 4 + 5. आता ही असेल 4 + 5 म्हणजे ह्या सगळ्याचं ॲडिशन जे तुम्ही करसाल ते होईल इथे 18 सेंटीमीटर आणि द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. ह्या प्रकारे आपण ते फाइंड आउट करू शकतो. तुम्हाला इथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी की द लेंथ ऑफ द अपोजिट साईड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल की रेक्टँगलमध्ये अपोजिट साईडची लेंथ ही कधीही इक्वल असते. नंतर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ शकता. जसं की इथे एक एक्झाम्पल देते, याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. सपोज द लेंथ ऑफ द ॲडजसंट साईड ऑफ अ रेक्टँगल आर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. जर एखादा रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलमधल्या ज्या ॲडजसंट साईड आहेत त्यांची लेंथ जर 10 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर असेल तर तुम्ही त्याचं पेरिमीटर फाइंड आउट करू शकता आणि ते इथे लिहू शकता. हे तुम्हाला सॉल्व करायसाठी एक एक्झाम्पल आहे एक्सरसाइज म्हणून. त्यानंतर बघा, इथे एक स्क्वेअर दिलेला आहे. SPQR नावाचा एक स्क्वेअर दिलेला आहे आणि द लेंथ ऑफ द साईड ऑफ अ स्क्वेअर, याला आपण PQRS पण म्हणू शकतो, इज 5 सेंटीमीटर. आता यामध्ये हा एक स्क्वेअर आहे त्यामुळे याच्यात एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी की स्क्वेअरच्या सगळ्या बाजूंची साईड ही इक्वल असते. त्यामुळे त्यांनी फक्त एकाच साईडची लेंथ इथे स्पेसिफाय केलेली आहे, ती म्हणजे 5 सेंटीमीटर. मग जेव्हा तुम्हाला याचं पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे तेव्हा आपण सिम्पली काय करणार? सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे 5 + 5 + 5 + 5. मग PQRS ह्या स्क्वेअरची इथे पेरिमीटर किती येईल? तर ते येईल 20 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर आता खाली एक एक्झाम्पल ट्रायंगलचं घेतलेलं आहे. तर बघा, इथे ABC नावाचं एक ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमध्ये ABची लेंथ ही 4 सेंटीमीटर आहे, BCची 8 सेंटीमीटर आहे आणि ACची लेंथ किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. तर मग याचं पेरिमीटर आपण कसं फाइंड आउट करणार? सिम्पली तुम्हाला काय करावं लागेल? 4 + 6 + 8 सेंटीमीटर म्हणजे ह्या तिघांचीही ॲडिशन तुम्ही केली तर तुम्हाला लक्षात येईल की याची जे पेरिमीटर आहे ह्या ट्रायंगलचं ते किती येईल? 18 सेंटीमीटर येईल.
तर यानुसार तुम्हाला काही कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे की पेरिमीटर फाइंड आउट करताना रेक्टँगल जो असतो त्यामध्ये अपोजिट साईडची लेंथ जी असती ती इक्वल असती. स्क्वेअरसाठीचा जो फॉर्म्युला आहे तर स्क्वेअरमध्ये सगळ्या साईड्सच्या इक्वल लेंथच्या असतात आणि ट्रायंगलमध्ये ज्या साईड्सची लेंथ तुम्हाला स्पेसिफाय केलेली आहे ती सगळी लेंथ बघून तुम्ही काय करायचं, त्याचं ॲडिशन करायचं आणि मग पेरिमीटर तुम्ही फाइंड आउट करू शकता.